जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. हे जे काही संतांनी लिहिलेलं आहे ते कोणतं कदापि चुकीचं नाही. जे काय लिहिलेलं आहे ते योग्यच आहे. कारण तुम्ही जर वाईट कर्म करत राहाल त्या कर्माची तुम्हाला वाईटच फळे मिळणार आहेत. तुम्ही जर चांगले कर्म करत राहाल तर तुम्हाला त्याची चांगलीच फळ मिळणार आहेत. परंतु आता सध्याच्या स्थितीला जे काय आपण घटना पाहत आहोत, जे काय महाराष्ट्रामध्ये सध्या काय चालू आहे, याच्यामध्ये जे काय सरपंच संतोष देशमुख यांची किती ज्या राक्षसी वृत्तीच्या लोकांनी किती क्रूरपणे हत्या करण्यात आली, ही गोष्ट आपण बातम्यावरती जरी ऐकलं तरी आपल्या अंगावरती शहारे येतात. आणि ह्या राक्षसी वृत्तीच्या लोकांनी जे काय वाईट कर्म केले आहेत त्यांनी त्या कर्माची फळं आता त्यांना भोगावीच लागणार आहेत. कारण जी काही हत्या झालेली आहे ती पूर्णतः म्हणजे संघटित गुन्हेगारी मधून झालेलं आहे. हे आता म्हणजे एकंदरीत आपल्याला मीडियावरती पाहायला मिळालं आहे. त्याच्यामध्ये वाल्मिक कराड यांचा पण समावेश आहे. त्याच्यामध्ये आता त्यांच्यावरती मोक्काही लावण्यात आलेला, जे काही अगोदरचे काही 7-8 आरोपी होते त्यांच्यावरती मोक्का लावण्यात आलेला आहे आणि यांच्यावरती पण त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. आता मोक्का लावल्यानंतर म्हणजे जे काय समज म्हणजे वाईट तुम्ही जर कर्म करत राहिला तर तरी वाईट कर्म जर तुम्ही करत राहिलात, तुमच्या जर एकदा तुमचा पापाचा घडा भरला, त्याच्यावेळी तुमच्याकडे मग किती राजकीय ताकद असो किंवा तुमच्याकडे किती संपत्ती असो, त्यावेळेस तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही. कारण तुमची जे काही तुम्ही पाप केलेलं आहे ते पाप तुम्हाला त्याचं फेडावंच लागणार आहे. त्याच्यामुळं जरी जी काही वाईटपणे ह्या आरोपींनी जी काही हत्या करण्यात केली त्या आरोपींना त्या पापाचा त्यांचा घडा भरलेला आहे आणि त्या पापाची सजा त्यांना भोगावंच लागणार आहे. कारण म्हणजे अक्षरशः संतोष देशमुख यांचं अक्षरशः कुटुंब ह्या राक्षसी वृत्तीच्या लोकांनी पारा उघड्यावरती आणलं. एवढं म्हणजे हाल करून संतोष देशमुख यांना मारण्यात आलं. अक्षरशः लायटरने डोळे जाळण्यात आले. अक्षरशः त्यांना म्हणजे पाठीवरती असतील शरीरावरती एवढे घाव केले. अक्षरशः त्यांचं फार 1.5 लिटरपेक्षा जास्त अधिक रक्त साकाळलं सुद्धा. त्यानंतर म्हणजे एवढे भयानकपणे क्रूरपणे हत्या करण्यात आली. अक्षरशः जे काय कोणते त्यांनी शस्त्र वापरले असतील, कशा प्रकारे हत्या केली, हे जरी ऐकलं तरी आपल्या अंगावरती शार येतात. पण त्या व्यक्तींना कशी थोडीफार लाज वाटली नाही. कारण आपण एखाद्या जिवंत व्यक्तीला मारतोय तरी यांना सुद्धा का थोडीफार म्हणजे मनाला सुद्धा वाटलं नाही का आपण जिवंत व्यक्तीला मारतोय, आपण हे करतोय, ते आपण चुकीचं करतोय, पाप करतोय. आणि तर ते का केलं तर फक्त का तर म्हणजे संतोष देशमुख हे जे काही खंडणी मागितली होती, ती खंडणीमध्ये संतोष देशमुख यांचं म्हणजे अक्षर म्हणजे काय होतं, त्यांना अडचण निर्माण होते की संतोष देशमुख ह्या गोष्टीला त्यांचा म्हणजे एकंदरीत विरोध होता. तर एक म्हणजे ह्या गोष्टीमुळे यांनी हत्या करण्यात आली फक्त पैशासाठी. या लोकांनी जर तुम्ही जीव प्राण घेताय एखाद्या व्यक्तीला, म्हणजे किती अक्षरशः म्हणजे निर्दयीपणे हत्या करण्यात आली. आणि हत्या केली नंतर त्यांना असं वाटत होतं की आपल्याकडे आता राजकीय ताकद आहे, आपल्याकडे भरपूर मालमत्ता आहे, आपल्याला कोणी काही करू शकत नाही, आपण कायद्यापेक्षा मोठे आहोत असं जरी समजलं असेल तरी पण ज्यावेळेस तुमचा पापाचा घडा भरल्यानंतर कोणी तुम्हाला वाचवू शकत नाही. त्याच्यामध्ये जे काही आरोपी आहेत त्याच्यामध्ये 8 आरोपींनाच अगोदर समावेश झाला जे मोक्का लावण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये वाल्मिक कराड यांचा पण समावेश केलेला आहे. आणि हे समावेश केले असताना जी काही हत्या झाली ती संघटित गुन्हेगारी मधून झालेली आहे असं त्या ठिकाणी म्हणजे प्रस्ताव सादर केल्यानंतर SITने त्याच्यानंतर हा मोक्का लावण्यात आलेला आहे. परंतु हे मोक्का लावण्यात आल्यानंतर अनेक त्यांचे जे काही समर्थक आहेत, ज्यांना समज म्हणजे काय आता आपल्याला म्हणजे मला बोलता येईना म्हणजे की म्हणजे त्यांचे समर्थक वाल्मिक कराडचे समर्थक असतील, त्यानंतर त्यांची आई असतील, त्यांच्या पत्नी असतील, त्यांनी त्यानंतर पोलीस स्टेशनच्या बाहेर एक आंदोलन चालू केलं. त्या आंदोलनामध्ये आई त्यांच्या बोलत होत्या की माझ्या मुलाला न्याय द्या. परंतु आईंनी सांगायचं म्हणजे शेवटी आई ती आई असते. आईचं हृदय हे खूप मोठं असतं. कारण आपल्या मुलांसाठी जरी आपला मुलगा कसाही असो, शेवटी मुलगा हा आपल्यासाठीच असतो. असं म्हणजे अनेक प्रेम आपल्या मुलांबाळावरती आईचं असतं. त्यासाठी न्याय मागण्यासाठी त्यांची आई त्या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या बाहेर होत्या. परंतु म्हणजे खरंच विचार करायला पाहिजे की जर आपला मुलगा एक तर गुन्हेगार असून आपल्या मुलाने एवढं वाईट कृत्य केलंय, त्याने एवढं पाप केलंय, तरी पण त्या आईची एक माया आहे की बाबा तरी पण आपल्या मुलाला न्याय द्यावा असं वाल्मिक कराडांच्या आईला वाटतंय. परंतु जे स्वतःच्या मुलाला ज्या आरोपींनी हाल करू मारलं, ज्या मुलाला
म्हणजे अक्षरशः लायटरने डोळे जाळले, जिवंतपणे अक्षरशः पाणी मागितलं तरी पाणी सुद्धा दिलं नाही. एवढं म्हणजे अक्षरशः ज्याप्रमाणे धर्मवीर संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली तशा प्रकारे ही हत्या केली. तर त्या आईला हे ऐकून काय वाटत असेल, काय त्या आईचं हृदय काय म्हणत असेल, हा पण विचार एकदा वाल्मिक कराड यांच्या आईने सुद्धा केला पाहिजे. की आपलं तर एवढं आपला मुलगा अशा प्रकारे वाईट वागलाय तरी पण आपल्याला एवढं वाटतंय, आपल्याला एवढं वाईट वाटतंय, पण तर त्या आईला काय वाटत असेल, ज्या आईचा मुलगा आज गेलाय, त्याच्या सोबत नाही, जे काय कुटुंब त्यांचं सुख समृद्धीने आनंदाने जगलं असतं, त्या कुटुंबावरती आज वाईट वेळ आलेली आहे, दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. तर त्या आईला काय वाटत असेल, हा पण सुद्धा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. कारण अक्षरशः जे काय झालं हे म्हणजे म्हणजे किती वाईट ह्या अवस्था ह्या महाराष्ट्राची आहे. जे काय पुरोगामी संतांच्या विचारांचा जो महाराष्ट्र आहे, त्याच्या ह्या महाराष्ट्रामध्ये समतेचा शिकवण आणि हे म्हणजे हिंसा असेल, ह्या बऱ्याच प्रत्येक गोष्टींचा समज संदेश असेल, मानवतेचा संदेश देणारे जे काय आपल्या पुरोगामी विचारांचा आपला महाराष्ट्र, तो आज विचारांचा महाराष्ट्र आज कुठे गेलेला आहे. कारण अक्षरशः साध्या छोट्याशा पैशासाठी अक्षरशः आपण एखाद्या व्यक्तींचा जीव घेतोय, म्हणजे हे कितपर्यंत योग्य आहे, हे पण विचार ह्या महाराष्ट्राने केला पाहिजे. जे काय लोक एखाद्या गुन्हेगाराला तुम्ही समर्थन देता, ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. की आपण एखाद्या व्यक्तीला गुन्हेगाराला हे समर्थन देतोय, हे कितपर्यंत योग्य आहे. कारण जरी म्हणजे वाटत जरी असलं बाबा आपल्याला समज आपलं काही चांगलं काम केलं, पण ते काय ज्या व्यक्तीने कशा प्रकारे वाईट कृत्य केले, अक्षरशः कशा प्रकारे वाईट अवस्थेने त्या ठिकाणी किती वाईट प्रकारे एखाद्याची हत्या केली, हे कितपर्यंत योग्य, हा पण विचार सर्वांनी केला पाहिजे. आणि त्यानंतर आता हे पापाचा गाडा भरल्यानंतर जे काय आरोपी आहेत त्यांचे वाचण्याचे चान्स आता संपलेले आहेत, त्यांची वाचण्याची संधी संपलेली आहे. कारण त्यांना सजा ही भोगावच लागणार आहे. कारण जे काय वाल्मिक कराड यांना जी काय अटक करण्यात आलेली आहे, त्या अटकेनुसार त्या ठिकाणी त्यांना जे खंडणी प्रकरण असेल, त्यानंतर 307चा एक गुन्हा असेल, त्यानंतर अट्रॉसिटी असेल, आणि आता हे संतोष देशमुख यांचं जे काय हत्या प्रकरण असेल, ह्याच्यामधून ह्यांना कोणी वाचवू शकत नाही. का जरी कितीही त्यांच्या पाठीमागे राजकीय ताकद जरी असली, कारण हे कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणी अडकणारच आहेत. आणि वारंवार त्यांना म्हणजे त्यांना सुटका तर शक्यतो होऊ शकत नाही. कारण हे अनेक जे काही वकील असतील, जेव्हा की आपल्याला जे काही मीडिया बांधव असतील, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. कारण आपण एखादी गोष्ट करत असतानाही आपण सर्वांनीच विचार केला पाहिजे. कारण आपण जे काही कृत्य करतो ते कितपर्यंत योग्य, ह्या गोष्टीचा विचार करून जे काही तरुण जे काही अशा जे लोकांच्या बळी जात आहेत किंवा राजकीय लोकांच्या नादी लागून त्या ठिकाणी वाटतं की आपल्याला आता कोणी काही करू शकत नाही, कारण आपल्या पाठीमागे राजकीय ताकद आहे, म्हणजे आपण कोणालाही धमकवू शकतो, कोणावरती दादागिरी करू शकतो. ह्या गोष्टीचा गैरसमज तुम्ही लवकरच मधून काढा. आणि जे काय आपण जर माणसाशी एक माणूस म्हणून कोणत्या जाती धर्माशी किंवा कोणाशी विरोध म्हणून न बाळगता माणूस म्हणून जर वागलो, तर त्या ठिकाणी नक्कीच महाराष्ट्रामध्ये बदल होईल. त्याच्यामुळं सर्वांना विनंती आहे की कशाही प्रकारे तुम्ही जरी हे एवढं कृत्य घडलं असून, जी काय हत्या केली, याचं जर कोणी म्हणजे त्या गुन्हेगारांचं जर कोणी समर्थन करत असतील, तर हे पूर्णतः चुकीचं आहे. कारण जी काही हत्या झाली ही पूर्णतः महाराष्ट्राला एक हळूहळू व्यक्त करणारी ही हत्या झालेली आहे. आणि म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जीव घेणं हे कितपर्यंत योग्य आहे. कारण अक्षरशः किती वाईट प्रकार ह्या लोकांनी मारलं, पण ह्या लोकांचा पापाचा गाडा भरलेला आहे. त्यांना ती सजा ती त्यांना मिळणारच आहे. जरी त्यांना वाटत असलं की आपल्याकडं मालमत्ता किती संपत्ती असेल किंवा राजकीय ताकद असेल, जरी त्या लोकांना वाटत असेल, पण त्यांना पापाचा एकदा गडा भरल्यानंतर त्यांना कोणी वाचवू शकत नाही. कर्माची फळं, जी वाईट कर्माची फळं, त्यांना ही वाईटच मिळणार आहेत. जर वाईट कर्म करून चांगले फळं हे कोणालाच मिळणार नाही. जरी आता जितके दिवस, पण हे लोकांनी एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की जे काही म्हणजे आता त्या वाटतंय की बाबा त्यांचे वाल्मिक कराडांचे पत्नी असतील, आई असतील, त्यावेळेसच त्यांनी जर म्हणजे आपला मुलगा कशा प्रकारे वागतोय, आपला मुलगा नेमकं काय कृत्य करतोय, नेमकं आपल्या घरामध्ये पैसा कुठून आणतोय, या गोष्टीचा जर त्यावेळेस जर विचार केला असता, तर आज तुमचा मुलगा ह्या मोठ्या गुन्ह्यात अडकलाच नसता. कारण त्यावेळेस सांगितलं असतं की बाबा की हे करू नको, हे चुकीचं कृत्य आहे, जे काय तू करतोय ते चुकीचं आहे, अशा वाईट मार्गाला न
जाता तू चांगल्या प्रकारे पैसा कमव, त्याच्यामध्येही आम्ही समाधानी राहू. ह्या जर गोष्टी तुम्ही सर्वांच्या कुटुंबाने, वाल्मिक कराडांच्या जर कुटुंबाने विचार केला असता तर आज वाल्मिक कराड हे ह्या गुन्ह्यात अडकले नसते. कारण त्यावेळेसच त्यांना चांगल्या सवय लागल्या असत्या, त्यावेळेस एक सर्वांशी माणूस म्हणून वागले असते. तर आज ह्या एखाद्या व्यक्तीची हत्या करण्याचा त्यांच्या मनामध्ये जे काही विचार आला नसता. पण जे काही सवय लागली, म्हणजे वाईट मार्गाला जाण्याची जी काही सवय लागली, त्या वाईट मार्गापासून जर त्यांचे पत्नी असतील, त्यांची आई असतील, जे काही त्यांचं कुटुंब असेल, त्याच्या तेव्हाच जर त्यांना वाचवलं असतं तर आज ही वाईट वेळ आली नसती. आणि एखाद्या व्यक्तीची हत्या ही जी काही संघटित जे गुन्हेगारीतून झाली ती आज झाली नसती. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की सर्वांशी चांगल्यापणे वागा, आणि आपण जे काय वर्तन करतोय, कशा प्रकारे वागतोय, जे काही आपण वाईट कर्म करतोय त्याची आपल्याला फळं हे नक्कीच मिळणार आहेत. आणि ते बघण्यासाठी प्रत्येकाने तयार असलंच पाहिजे. जे काही ज्याने वाईट कर्म केलेत त्यांनी तर नक्की तयार असलं पाहिजे. एवढंच सांगणं होतं आणि इथं संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.